चिपळूणच्या उबळे आगर गावात भीषण पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून नागरिकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावरती धडक देत प्रशासनाला जाब विचारलाय। जून महिना अर्धा संपत आला तरी पाऊस नसल्याने गावावर पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। महिलांना आजही डोक्यावरती हंडे घेऊन नदीवरून मैलोनमैल पायपीट करून पाणी आणावं लागतंय। 2022 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्षात नळ कोरडेच असून ग्रामस्थांना पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते। योजना केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। चिपळूण तालुक्यातल्या उबळे आगरवाड गावामध्ये मी आता उभा आहे आणि 2022 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत या आगर गावाला ही योजना पास झाली। जलजीवन मिशन अंतर्गत ही मागे टाकीही तयार करण्यात आली आणि 2022 नंतर आज तागायत ही योजना पूर्णत्वास गेली। मात्र आज तागायत इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आम्हाला थेंबर पाण्यासाठी भटकंती करावी लागते। खरं तर हे आगर गाव असं आहे की खाली नदी आहे, मात्र खाली नदी उतरण्यासाठी फार मोठे कष्ट करावे लागतात। त्यांना जर पाणी खालून आणायचं असेल तर हे 2 हांडे आणण्यासाठी जवळजवळ 2 ते 3 तास लागतात। इथले स्थानिक आक्रमक झाले, त्यांनी ग्रामपंचायतीकडे हल्लाबोल केला। ग्रामपंचायतीत जाऊन इथल्या सदस्यांनी व सरपंचांना विचारणा केली की नक्की आमचं पाणी कधी येणार आहे, कारण त्यांच्यासाठी जी योजना आहे त्या योजनेचे संबंधित कॉन्ट्रॅक्टरने काही प्रमाणात पैसे घेतले, मात्र आज सगळ्यात त्यांना पाणी मिळालं नाहीये। त्यांचं म्हणणं नक्की काय आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगा? आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला व्यवस्थित पाणी मिळायला हवं। आम्हाला अशी भटकंती करायला लावू नका, ह्याच्या दाराशी जा त्याच्या दाराशी जा। आणि आता आम्ही पाण्याला जायचं कुठे? आमच्या तर परे नाहीत, नद्या नाही जवळ, मग पाणी आणायचं कुठून आणि करायचं काय? मग त्या पाण्यापासून आम्ही मरायचं काय? सरकारने योजना दिली हर घर जल, म्हणजे प्रत्येकाला त्याचं सुख मिळालं पाहिजे, पण ते सुख न मिळता पाण्यासाठी माणसांना तडफडावं लागतंय। एक हंडा काय, एक कळशी पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नाही। सणासुदीला समजा पाहुणे आले किंवा लहान मुलं आली तर त्यांचे इतके हालत होतात की पिण्याचं पाणी नाही तर कपडे कसे धुणार, भांडी कुंडी कसं करणार। लोकांचं असंही म्हणणं आहे की संबंधित कंत्राटदाराने पैसे घेतले आहेत, मात्र आमचं काम पूर्ण केल्याने आम्हाला पाणी मिळत नाही। याला जबाबदार कोण? संबंधित यंत्रणा, राजकारणी की स्थानिक लोक? हा एक शोधाचा प्रश्न आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।